तर आपण ऐतिहासिक पुस्तकांचा काही भाग पाहिला होता. त्याचा परिचय आपण पाहत होतो, की 12 पुस्तकांचा परिचय थोडक्यात किती काळ त्यांना अ, लागला, किती काळाविषयी ते मार्गदर्शन करतात. त्यानंतर त्यांच्या मागचा इतिहास काय आहे, त्यावर आपण थोडक्यामध्ये पाहिलं होतं. अ, आता ज्यावेळेस पुन्हा एक वार त्याची थोडक्यात पुनरावृत्ती किंवा पुन्हा आपण त्याकडे थोडक्यात लक्ष आपण लावणार आहोत. अ, ऐतिहासिक पुस्तकाच्या वेळेस आपण याविषयी सुद्धा विचार केला होता, की जुना करार जो आहे तो 4 भागामध्ये तो विभागलेला आहे. त्यामध्ये पहिला जो भाग आहे, तो नियमशास्त्र आहे, जे मोशेचे पंचग्रंथ. दुसरा जो भाग आहे, तो ऐतिहासिक पुस्तकं. तिसरा जो भाग आहे, त्याला कविताची पुस्तकं म्हटलेलं आहे. ज्यामध्ये अ, योग, स्तोत्रसंहिता, नीतिसूत्रे, गीतरत्न असे पुस्तक आहेत. आणि चौथा जो भाग आहे तो संदेष्टांबद्दल आहे, ज्यामध्ये प्रमुख संदेष्टे आणि कनिष्ठ संदेश याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. ऐतिहासिक पुस्तके म्हणजे कुठून तर कुठपर्यंत येते त्यांची सुरुवात यशया ते एस्तेर. आणि हे किती पुस्तक आहेत? 12 पुस्तक आहेत ते. त्यानंतर आपण पाहिलं की हे 12 पुस्तकं कमीत कमी 800 ते 1000 वर्षाचा इतिहास स्पष्ट करणारे आहेत. आणि याचा इतिहास आपण थोडक्यात पाहिलं की विजयाने कनान देश ताब्यात घेणं, शास्त्यांचं राज्य, राजांची स्थापना, इस्रायल राष्ट्राचे जे विभाजन आहे, उत्तरेकडील राष्ट्र त्याला इस्रायल म्हणण्यात येतं, तर दक्षिणेकडील राष्ट्र त्याला यहुदा म्हणण्यात येतं. त्यानंतर अशुराद्वारे 722 मध्ये उत्तरेकडील राष्ट्र जे आहे इस्रायल राष्ट्र त्याचा पाडाव होतो आणि बाबेलद्वारे दक्षिणेकडील राष्ट्र म्हणजे जे यहुदा राष्ट्र आहे ते बंदिवासात जातं. याचं पण कारण काय होतं ते आपण शिकलेलो आहोत. ते म्हणजे हे मूर्ती पूजेच्या नादी लागले होते. इतर दैवतांच्या नादी लागले होते. देवाच्या विरुद्ध त्यांनी बंड केला आणि त्याचा परिणाम म्हणजे देवाने यांच्यावर या राष्ट्रानं उठवला अशूर आणि बाबेल. त्यानंतर आपण पाहिलं की बाबेलच्या अधिपत्याखाली 586 मध्ये यरुशलेमचा नाश त्याबद्दल आपल्याला अगोदरची जी पुस्तकं आहेत, जी ऐतिहासिक पुस्तकं आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करतात. त्यानंतर एज्रा आणि नेहमिया या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की या पुढाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पुनर्स्थापना आणि आपल्याला पुनःप्रस्थापन याच्याविषयी शिकायला भेटतं. ऐतिहासिक पुस्तके जे आहे ते येणाऱ्या मसीहा जो आहे ख्रिस्त यासाठी तयारी करणारे आहे. त्याबद्दल आपण शिकलेलो होतो ती कशा प्रकारे. त्यासाठी एक चार्ट आहे. हा चार्ट दिसतोय का सगळ्यांना? आवाज येतोय सगळ्यांना? येस सर. हा चार्ट दिसत आहे सगळ्यांना? ओके ओके ठीक आहे. तर इथे तुम्हाला काही भाग पाहायला भेटतील. आता यहोशवा, शास्त्री आणि रुथ हे जे 3 पुस्तकांचा जो काळ आहे त्यामध्ये यहोशवा जो आहे यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की इस्रायल राष्ट्राद्वारे कनान ताब्यात घेणं, त्याची वाटणी त्याच्याबद्दल तुम्हाला शिकायला भेटल. शास्त्रेंचं राज्याबद्दल त्याच भागामध्ये तुम्हाला शिकायला भेटल. आणि रूतचं जे पुस्तक आहे त्यामध्ये राष्ट्राची जी दडपशाही आहे त्याच्याबद्दल शिकायला भेटेल. परंतु या तिन्ही पुस्तकाचा जो काळ आहे या काळामध्ये हे जे राष्ट्र होतं ते थिओक्रेसी म्हणजे थिओक्रेसी राष्ट्र होतं. म्हणजे काय, इस्रायल राष्ट्र जे आहे त्यांचा देव स्वतः त्यांचा राजा म्हणून चालले जाणारे राष्ट्र होते. या काळापर्यंत देव त्यांचा स्वतः राजा होता. आणि या 3 पुस्तकांचा जो काळ आहे यहोशवा, शास्त्री आणि रूथ जवळजवळ 1405 ते 1043 ख्रिस्तपूर्व या काळापर्यंत इस्रायलाचा राजा स्वतः देव म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की
त्या ठिकाणी कार्यरत होतं. त्यानंतर शमूएलाच्या पुस्तकामध्ये आपण येत असताना आपल्याला पहिले दुसरे शमूएल, पहिले दुसरे राजे, पहिले दुसरे इतिहास, विशेष करून पहिला इतिहास हा जो भाग आहे, हा भाग जो आहे तो राजेशाही इतिहास सांगणारा भाग आहे. शमूएल ते इतिहास, इस्रायलाचा जो राजेशाही इतिहास आहे तो भाग आणि राजेशाही इतिहासापासूनच ते यरुशलेमीचा त्या भागाचा जो नाश आहे, विध्वंस आहे, बाबिलच्या राष्ट्राच्या अधिपत्याखाली 586 सालामध्ये झालेला, त्याबद्दल मार्गदर्शन करणारा हा भाग आहे. त्यामध्ये पहिले शमूएल आपल्याला मार्गदर्शन करते की ते राष्ट्र जे आहे इस्रायल राष्ट्र ते स्थिरतेमध्ये आहे त्या ठिकाणी. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटत आहे दुसऱ्या शमूएलामध्ये आपल्याला पाहायला भेटतं त्या राष्ट्राचा विस्तार होत आहे. पहिल्या राजामध्ये 1 ते 10 मध्ये आपल्याला त्या राष्ट्राच्या गौरवाविषयी पाहायला भेटतं. पहिले राजे 11 ते 22 मध्ये राष्ट्राचं जे विभाजन आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि मग दुसरे राजे 1 ते 17 मध्ये उत्तरेकडील जो राष्ट्र आहे त्याचा कसा ऱ्हास झाला, कशा प्रकारे त्यांनी बंडखोरी केली, जिवंत देवापासून ते वळाले. त्यानंतर दुसरे राजे 18 ते 25 मध्ये यहुदाची जी हद्दपारी आहे त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटत आहे. आणि मग ज्यावेळेस आपण इतिहासाकडे आपण येतो तर इतिहास जो आहे तो आपल्याला पुन्हा या सगळ्या गोष्टींची थोडक्यात उजळणी करून देतो. त्यामध्ये मग शल्मोनाद्वारे मंदिराची तयारी, मंदिर बांधण्यासाठीची तयारी, त्यानंतर मंदिराचा जो नाश आहे त्याबद्दल ही पुस्तकं मार्गदर्शन करतात. परंतु शेवटी येत असताना एज्रा, नेहेमिया आणि एस्तेर या 3 पुस्तकांकडे आपण येत असताना एज्रा, नेहेमिया आणि एस्तेर या 3 पुस्तकांकडे येत असताना ही तिन्ही पुस्तकं आपल्याला विशेष करून एज्रा आणि नेहेमिया ही 2 पुस्तकं आपल्याला पुनर्स्थापनेबद्दल मार्गदर्शन करतात. कशाची पुनर्स्थापना? आता हे जे बंदिवासात गेलेले होते 70 वर्षाच्या बंदिवासामध्ये त्यांचं पुन्हा त्यामधून येणं, त्यानंतर जे यरुशलेम त्या मंदिराचा नाश, त्याची पुनर्स्थापना, त्या शहराची पुनर्स्थापना, त्या तटाची पुनर्स्थापना, त्याच्याविषयी तुम्हाला हा भाग मार्गदर्शन करणारा आहे, एज्रा आणि नेहेमिया. त्यानंतर एस्तेर जे आहे त्यामध्ये तुम्हाला राष्ट्रातील लोकांच्या संरक्षणाबद्दल शिकायला भेटल. आणि या संपूर्ण जो भाग आहे किंवा हा जो काळ आहे तो कमीत कमी 605 ते 536 ख्रिस्तपूर्व या काळातील आहे. तर थोडक्यात हा जो नकाशा किंवा हा जो चार्ट आहे तो आपल्याला या 12 पुस्तकांचा थोडक्यात इतिहास सांगणारा आहे. ठीक आहे, तर आपण आज समोर जाणार आहोत. यहोशूआविषयी सुद्धा आपण काही गोष्टी शिकलो होतो मागील क्लासमध्ये, आहे ना? आठवतं का? हॅलो, मागील क्लासमध्ये आपण यहोशूआची सुरुवात केली होती, आहे ना? ओके, तर यहोशूआ जे पुस्तक आहे पुन्हा मी त्याची पुनरावृत्ती किंवा पुन्हा मी त्याचं जे आहे पुन्हा मी का सांगत आहे जेणेकरून आपल्याला ते लक्षात राहील. जुन्या कराराचे जे पहिले 5 पुस्तक आहे ज्याला नियमशास्त्र म्हटलेलं आहे, पंचग्रंथ म्हटलेला आहे, त्या पुस्तकांपेक्षा ही जी इतर पुस्तक आहे त्यांची नाव जे आहे ते या पुस्तकातील जे मुख्य व्यक्ती होते त्या व्यक्तीवरून घेण्यात आलेले आहे. आणि म्हणून हा जो यहोशूआ हे जे पुस्तक आहे या पुस्तकाबद्दल विचार करत असताना आपल्याला यहोशूआ बद्दल पण शिकणं गरजेचं आहे. हा यहोशूआ कोण होता? तर यहोशूआ हा नूनाचा मुलगा होता, हा मोशेचा सेवक होता. आणि याचं मूळ नाव जो होतं ते मूळ नाव आपल्याला गणना 13 आणि वचन 8 मध्ये पाहायला भेटल, अनुवाद 32-44 मध्ये पाहायला भेटेल. याचं मूळ नाव होशेया होतं. होशे किंवा होशेया असं होतं. ज्याचा अर्थ सॅल्वेशन म्हणजे तारण असा होतो. पण काय झालं, ज्यावेळेस इस्रायल राष्ट्र त्या अरण्यामध्ये आहेत, आहे ना, मोशेच्या आधिपत्याखाली त्या अरण्यातून ते भटकत आहेत.
त्या काळामध्ये मोशेने होशेचं नाव बदलून त्याला यहोशवा हे नाव दिलेलं आहे. याच्याविषयी आपल्याला गणना 13 आणि वचन 16 मार्गदर्शन करतं. गणना 13 आणि वचन 16 आपण वाचूया. गणना 13 आणि वचन 16. गणना 13 आणि वचन 16. देश हेरायला मोशेने जे पुरुष पाठवले त्यांची नावे ही होती. नूनाचा मुलगा होशा, त्याचे नाव मोशेने यहोशवा असे ठेविले. इथून आपल्याला पाहायला भेटतं की त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे आणि त्याचं नाव यहोशवा असं ठेवण्यात आलेलं आहे. होशा हे त्याचं नाव होतं मूळ. आणि यहोशवा या नावाबद्दल विचार करत असताना यहोशवा या नावाचा अर्थ होतो यहोवा माझे तारण किंवा यहोवा माझे जतन करता. यहोशवा जो होता या वचनानुसार आपल्याला पाहायला भेटते की त्याला हेर म्हणून किंवा जासूद म्हणून त्या 11 लोकांसोबत पाठवण्यात आलेले होते. त्या 12 पैकी हा होता त्या जासुदांपैकी आणि हा विश्वास योग्य होता. याने योग्य असं उत्तर दिलं ज्यावेळेस ते लोक हवालदिल झाले, ज्यावेळेस त्यांनी कनान देश हेरून आले आणि त्यांनी पाहिलं की तेथील लोकसंख्या भयंकर आहे, त्या ठिकाणचे लोक धिप्पाड आहेत आणि त्या ठिकाणी आपला टिकाव कसा लागेल. बाकीच्या 10 जणांनी ती वेगळ्या प्रकारे साक्ष दिली, परंतु यहोशवा आणि कालेब हे असे होते की जे म्हणे की ज्या देवाने आपल्याला अद्भुत रीतीने त्या मिस्र देशातून इथपर्यंत घेऊन आला तो आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाण्यास समर्थ आहे. आणि त्यांनी लोकांना स्थिर केलं. हा असा यहोशवा जो आहे तो धैर्यशील होता, तो विश्वासू योग्य असा होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं यहोशवा हे नाव त्याला का देण्यात आलं, कारण यहोशवाला जगातील इतिहासातील महान लष्करी रणनीतिक तज्ञ किंवा युद्ध कला व्यूहरचना विशारद असं म्हटलं जातं. का बरं? कारण तो चांगला लष्करी तो एक पुढारी होता आणि तो चांगला ज्ञानी होता. परंतु हे ज्ञान देव जो आपले एकमेव तारण आहे त्यापासून त्याला मिळालेले होतं आणि म्हणूनच तो सगळ्यात जगाच्या इतिहासामध्ये तो युद्ध कला प्रवीण, तो विशारद होता चांगला. त्यामध्ये लष्करी जे व्यूहरचनाकार आहेत त्यामध्ये तो विशारद असा होता. आणि कारण यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की संपूर्ण कार्य जे आहे ते सार्वभौम प्रभूचा आहे. कारण तो देश ताब्यात घेणं, त्या देशापर्यंत त्यांच्याशी लढणं, सर्व कार्यामध्ये देवबाप या त्याच्या लेकरांना यश देत होता आणि त्यांना तो घेऊन गेला. त्यानंतर आपण याचा जो विषय आणि संदेश आहे तो पाहिला होता. या पुस्तकाचा विषय संदेश काय आहे? वचन देश काबीज करणं आणि त्याचं योग्य वाटणी करणं. यामध्ये देवाविषयी आपल्याला काय शिकायला भेटतं? या पुस्तकामधून आपल्याला शिकायला भेटतं की देव करार जपणारा देव आहे, तो आपल्या अभिवचनांशी विश्वासयोग्य आहे, तो कधी न बदलणारा प्रभू आहे. पुष्कळ गुण वैशिष्ट्ये आपण या पुस्तकामधून शिकू शकतो, परंतु कमीत कमी ह्या गुण वैशिष्ट्यांवर सुद्धा आपल्याला भर देता येईल या भागामध्ये. आणि ज्याच्याविषयी आपल्याला यहोशवा 1 आणि वचन 2 ते 6 आणि 21वा अध्याय वचन 43 आणि 44 मध्ये शिकायला भेटल. त्यानंतर या पुस्तकाचे जे मुख्य शब्द आहेत ते कोणते होते? पहिला जो शब्द आहे, मुख्य शब्द जो वापरण्यात आलेला तो म्हणजे ताबा घेणं, कनान देश ताब्यात घेणं, जिंकणे, विजयी होणे, योग्य वाटणी करणे यातील मुख्य शब्द आहेत. त्यानंतर मुख्य वचन कोणते आहेत? त्याच्याबद्दल आपल्याला आपण एका वचनावर विचार पण केला होता. यहोशवा 1:3 याची तुलना आपण इफिसी 1:3 शी लावली होती. त्यानंतर यहोशवा 1 वचन 8 ते 9, 11वा अध्याय वचन 23 आणि 24वा अध्याय वचन 14 ते 15 यातील ही जी वचन आहेत आपण थोडक्यामध्ये वाचूया. पहिला अध्याय वचन 8 आणि 9.
नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. आमेन. वचने आपल्याला पाहायला भेटत आहे या ठिकाणी देवाकडून यहोशूआला मिळणारे आदेश, त्याबद्दल मार्गदर्शन करणारी वचनं आहेत. आणि विशेष करून देवबाप त्याला आठवण करून देत आहे की नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्याच्या सेवकांना, त्याच्या प्रिय लेकरांना वचनाशिवाय पर्यायच नाही. देवाच्या वचनाच्या अधीन होणं गरजेचं आहे. ते आपल्या मुखी सदैव असू दे. ते कधी राहील आपल्या मुखी? ज्यावेळेस आपण त्यावर नित्य मनन करू, ज्यावेळेस आपण परिश्रम पूर्वक त्या वचनांकडे योग्य रीतीने प्रार्थनापूर्वक त्याकडे पाहू, काळजीपूर्वक त्याचा आपण अभ्यास करू आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. रात्रंदिवस त्याचं मनन करणं म्हणजे काय आहे की त्या वचनानुसार आपल्याला त्या वचनाबद्दल विचार करणं गरजेचं आहे आणि त्या वचनामध्ये आपल्याला घडून जाणं गरजेचं आहे. हे फार कठीण आणि परिश्रमाचं कार्य आहे आणि हे प्रत्येक विश्वासणाऱ्यासाठी आहे, प्रत्येक सेवकासाठी आहे की त्याने देवाच्या वचनामध्ये आपला वेळ, आपलं जीवन घालवावं. पूर्ण जीवन सुद्धा कमी पडेल आपण देवाच्या वचनामध्ये घालवलं तर, है ना. आणि पुढे वचन 9 मध्ये तो त्याला धैर्य देत आहे. तो त्याला म्हणत आहे की खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. आणि इथे काय सांगितलं, तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती होईल. याचा अर्थ काय आहे नेमकं? हे भरभराटीचे सुवार्ते विषयी नाही सांगितलं जाते इथं. तर इथं ज्यावेळेस म्हटलं जात आहे की तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती होईल, तर मग नक्की ज्यावेळेस आपण देवाच्या वचनामध्ये आपलं जीवन घालवतो, आपला वेळ, आणि आपण पूर्णपणे देवाच्या वचनामध्ये घडून जातो, त्यावेळेस आपल्या जीवनातील कोणताही प्रसंग असू द्या, तो आपल्या जीवनासाठी आशीर्वादच ठरणार आहे. कारण देवाचं वचन आपल्याला त्या सर्व प्रसंगामध्ये सांत्वना देणारा आहे, आनंद देणारा आहे, शांती देणारा आहे, ख्रिस्ताचं गौरव प्रगट करणारा आहे, आपल्याला नमवून त्या देवाकडे नित्य पाहण्यासाठी आशा आणि आपल्यामध्ये तो खंबीर विश्वास उत्पन्न करणारा आहे. म्हणून देवाच्या वचनाशिवाय पर्याय नाही, कारण ते सत्य आहे, ते अधिकारयुक्त आहे आणि त्याच्या माग देव त्याच्या महान सर्वाधिकारी पणाने तो उभा आहे. त्यानंतर यामध्ये मुख्य अध्याय कोणते आहेत? तर मुख्य जे अध्याय आहेत ते आहे पहिले 1 ते 4 आणि अध्याय 24. याबद्दल आपण येणाऱ्या क्लासमध्ये विचार करणार आहोत. परंतु त्यानंतर यामध्ये मुख्य लोक कोणते आहेत? यहोशुआ, राहाब आणि कालेब. विशेष करून या 3 व्यक्तींसोबत बद्दल देखील आपण शिकणार आहोत. यहोशुआ बद्दल आपण शिकलेलो आहोत. राहाब आणि कालेब विषयी आपण येणाऱ्या क्लासमध्ये, येणाऱ्या दिवसामध्ये आपण शिकणार आहोत. बरं, आता यहोशुआचे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये ख्रिस्त आपल्याला कसा दिसतो? यहोशुआच्या पुस्तकामध्ये यहोशुआ हा 2 मार्गाने ख्रिस्ताकडे निर्देश करणारा आहे. यहोशुआ हा जो आहे तो 2 मार्गाने ख्रिस्ताकडे निर्देश करणारे उदाहरण किंवा प्रतीक आहे. त्यामधील पहिला जो मार्ग आहे, या मार्गाने तो ख्रिस्ताकडे आपला निर्देश करतो, ते म्हणजे त्याचं नाव यहोशुआ. आणि यहोशुआ हे जे नाव आहे ते येशुआ या शब्दापासून आलेलं नाव आहे. याचा अर्थ यहोवा माझे तारण. आणि हे जे नाव आहे ते नाव जीजस म्हणजे येशू या नावाशी समतुल्य आहे. आणि अशाच प्रकारचं जे नाव आहे त्याचे उच्चार आपल्याला प्रेषितांची कृत्य 7वा अध्याय आणि 45 मध्ये करण्यात आले, जिथे यहोशुआला येशू, प्रत्यक्षात येशू या नावाने उच्चारलेला आहे. प्रत्यक्षात येशू या नावाने. तुम्हाला जरी मराठीमध्ये तिथे यहोशुआ नाव दिसलं असलं तरी इंग्लिशमध्ये आणि मूळ भाषेमध्ये त्या ठिकाणी येशू, जीजस, येशुआ येशू हा शब्द वापरण्यात आलेला आहे प्रत्यक्षात यहोशुआ या नावासाठी. प्रेषितांची कृत्य 7वा अध्याय वचन 45 मध्ये. तुम्ही ज्यावेळेस इंग्लिश मध्ये पाहाल
त्यानुसार तुम्हाला पाहायला भेटेल. आपण मराठीमध्ये वाचूया. यहोशुवा 7 आणि वचन 45. सॉरी, प्रेषितांची कृत्य 7:45. जी राष्ट्रीय देवाने त्यांच्या समोरून घालवली, त्यांचा देश आपल्या पूर्वजांनी आपल्या ताब्यात घेतला, तेव्हा तो मिळालेला मंडप त्यांनी यहोशुवा बरोबर त्या देशात आणला आणि दाविदाच्या काळापर्यंत परंपरेने तसंच ठेवला. या ठिकाणी यहोशुवा हा जो शब्द आहे, मराठीमध्ये यहोशुवा शब्द वापरलेला आहे, तर इंग्लिश मध्ये तुम्ही पाहाल त्या ठिकाणी जीसस हा शब्द वापरण्यात आलेला आहे यहोशुवासाठी प्रत्यक्षात. तर हे पहिलं कारण आहे, हे पहिलं उदाहरण आहे, हा पहिला मार्ग आहे ज्याद्वारे आपल्याला ख्रिस्त यामध्ये पाहायला भेटतो. या नावातच ख्रिस्ताबद्दल आपल्याला शिकायला भेटतं येशू, आणि येशू या नावाचा अर्थ होतो तारणारा, आणि यहोशुवा या नावाचा अर्थ होतो यहोवा माझे तारण. तर हे दोन्ही शब्द आपल्याला त्या सार्वभौम तारणाऱ्याबद्दल मार्गदर्शन करणारे शब्द आहेत. त्यानंतर दुसरा जो मार्ग आहे, दुसऱ्या मार्गाने यहोशुवा जो आहे तो ख्रिस्ताकडे कशा प्रकारे निर्देश करतो, तर तो दुसरा मार्ग जो आहे तो म्हणजे यहोशुवाचं इस्रायल राष्ट्राला विजयी नेतृत्वाने त्या 20व्यात वचनदत्त देशात घेऊन जाणं, ज्याच्या विषयीची आठवण आपल्याला इब्री 4 आणि वचन 8 मध्ये पाहायला भेटते. इब्री 4 आणि वचन 8 मध्ये आपण पाहू शकतो. इब्री लोकासपत्र 4 आणि वचन 8. कारण यहोशुवाने त्यांना 20वा दिला असता, तर त्यानंतर तो देव दुसऱ्या दिवसाविषयी बोलला नसता. तर इथं कशाबद्दल बोललं जात आहे, यहोशुवाने त्यांना 20वा दिला असता तर दुसऱ्या दिवसाविषयी बोलला नसता. दुसरा दिवस इथं कशाबद्दल बोललं जात आहे, ज्यावेळेस आपण 20व्या विषयी विचार करतो, इथं नक्की ज्यावेळेस दुसरा दिवस त्याच्याविषयी बोललं जाते तर नक्की ख्रिस्ताची आठवण केली जाते त्या वचनामध्ये. ही जी घटना आहे पुढे जाऊन ख्रिस्तामधील विश्वासाने मिळणाऱ्या 20व्यामध्ये प्रवेशाबद्दल पूर्वतयारी करणारी आहे. यहोशुवाने इस्रायल राष्ट्राला त्या वचनदत्त देशामध्ये घेऊन जाणं, देवाने याला उभं केलं, परंतु त्याचं हे जे घेऊन जाणं आहे, नेतृत्व करणं, ते आपल्याला ख्रिस्ताकडे आपला निर्देश करणार आहे. त्या भविष्याकडे जी होणारी ती महान 20व्याचं कार्य आहे, त्या महान नेतृत्वाद्वारे ख्रिस्ताद्वारे विश्वासाने मिळणाऱ्या त्या 20व्या मधील जो प्रवेश आहे त्याबद्दलची पूर्वतयारी जणू काय आपल्याला इथं पाहायला भेटते. आणि आपल्याला पाहायला भेटते की तो खात्रीने भविष्यातील त्या महान तारणाऱ्याची सावली होता यहोशुवा, आणि जो त्याच्या पुष्कळ पुत्रांना घेऊन जाईल, गौरवात घेऊन जाईल, त्याविषयी आपल्याला इब्री 2 आणि वचन 9 ते 10 यामध्ये शिकायला भेटतं ख्रिस्ताविषयी. इब्री 2रा अध्याय आणि वचन 9 ते 10. देवाच्या कृपेने प्रत्येकाकरिता मरणाचा अनुभव घ्यावा, म्हणून ज्याला देवदूतांपेक्षा काही काळापुरते कमी केले होते, तो येशू मरण सोसल्यामुळे गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केलेला असं आपण पाहतो. कारण ज्याच्यासाठी सर्व काही आहे व ज्याच्याद्वारे सर्व काही आहे, त्याने पुष्कळ पुत्रांना गौरवात आणताना त्यांच्या तारणाचा जो उत्पादक त्याला दुःख सहनाच्या द्वारे परिपूर्ण करावे हे त्याला उचित वाटले, हे त्याला उचित होते. हे वचन एकदम अगदी स्पष्ट करतं ख्रिस्ताबद्दल. ख्रिस्त तो महान प्रभू आहे जो आपल्यासारख्या पापी भ्रष्ट लोकांना तारण्यास समर्थ आहे. त्याची योजनेनुसार त्याच्या निवडलेल्या लोकांना तारण्यास समर्थ आहे, कारण तो परिपूर्ण सार्वभौम तारणारा आहे, तो सर्वश्रेष्ठ प्रभू आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की 5व्या अध्यायामध्ये यहोशुवाला परमेश्वराचा सेनापती भेटतो, आणि हे निसंशय आहे
की ज्यावेळेस परमेश्वराचा सेनापती त्या ठिकाणी वापरण्यात आलेला शब्द जो आहे तो खास करून यहोशू ज्यावेळेस त्याच्याशी बोलतो तर तो या प्रकारे बोलत आहे, प्रभू देव आहे ना, तर तो नक्कीच दुसरा तिसरा कोणी नसून तो ख्रिस्त होता, परमेश्वराचा सेनापती. ख्रिस्टोफेने ज्याला म्हणतात, ख्रिस्टोफेने म्हणजे ख्रिस्ताचे देह धारणे अगोदरचे प्रकटणे, ज्याच्याविषयी आपल्याला ही वचनं मार्गदर्शन करणारे आहेत. तर मग ख्रिस्त आपण यहोशवाद्वारे अशा प्रकारे पाहू शकतो. आणि आपण आपल्या त्या प्रत्येक अध्यायाची सुरुवात करत असताना ख्रिस्ताकडेच आपलं लक्ष आपण लावणार आहोत आणि त्याकडेच आपलं पूर्णपणे आपण आपलं चित्त लावणार आहोत. आपण येणाऱ्या क्लासमध्ये यहोशवाच्या पहिल्या अध्यायाची सुरुवात करणार आहोत. त्यातील जे वचन आहे ते थोडक्यात आपण पाहणार आहोत. तर इथं आपण थांबूया. देवबाप आपणा सर्वांना याद्वारे आशीर्वादित